भगवद्गीता या शब्दाचा सरळ अर्थ भगवंतांनी गायलेलं गीत असा आहे. आता माणूस जेव्हा आनंदात असतो तेव्हाच गातो. गायन ही आनंदाची अभिव्यक्ती असते. भगवंत स्वतःच आनंद स्वरूप आहेत. त्यांनी गायलेलं गीता हे एक आनंद गीतच आहे. हे गीत गात गात आपलं जीवन आपण आनंदी करू शकतो. हरि ओम. आता 15वा श्लोक आहे. काय सांगतात भगवंत बघा. यस्मान्नोद्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः. ज्याच्यामुळे कोणीही उद्विग्न होत नाही आणि जो इतर कोणामुळे उद्विग्न होत नाही, जो हर्ष आणि दुःख, भय आणि चिंता यामध्ये समभाव राखतो, तो मला अत्यंत प्रिय आहे. यस्मान् लोकः न उद्विजते, ज्यामुळे कोणत्याही माणसाला उद्वेग वाटत नाही तुमच्यापासून, किंवा त्याच्यामुळे लोक उद्विग्न होत नाहीत, त्याच्यापासून कोणालाही कसलाही त्रास किंवा विक्षेप प्राप्त होत नाही असा. यशच्या लोकांना न उद्विजते, आणि तो स्वतःसुद्धा लोकांमुळे उद्विग्न होत नाही, ज्याला कोणताही जीव विक्षेपित नाही करत. हर्षामर्ष भयोद्वेगै मुक्तः, तसेच जो हर्ष किंवा अमर्ष म्हणजे इतरांचा मत्सर, द्वेष, असहिष्णुता याच्यापासून पूर्णपणे मुक्त आहे. तसंच भीती, उद्वेग आणि विक्षेप, चिंता यामधून सुद्धा मुक्त आहे. म्हणजेच अशा विचारापासून जो पूर्णपणे अलिप्त आहे, समयप्रिय, असा भक्त मला प्रिय आहे. मंडळी, अनेक संत मंडळींचा हा 15वा श्लोक फार आवडता आहे बरं का. पण इथे काय आहे, आपल्यासारख्या अगदी सामान्य माणसांना अगदी थोडक्या शब्दात भगवंतांनी खूप मोठा संदेश दिला आहे बघा. यस्मान् न उद्विजते लोकः, ज्यामुळे लोक उद्वेगाला प्राप्त होत नाहीत. अगदी साध्या भाषेत म्हणजे ज्याच्या सहवासाला लोक कंटाळत नाहीत, उलट तो हवावासा वाटतो, असा माणूस भगवंताला प्रिय असतो. आता बघा ना, व्यवहार असा हवा, वागणं बोलणं असं हवं की जणू काही गोड पदार्थ आहे, मिठाई आहे, कुठेही ठेवा, न आमंत्रण देता मुंगे येतात की नाही. किंवा समजा आपण घरात एखादी छान वासाची उदबत्ती लावली तर लोकांना काही सांगावं लागत नाही हो, लोकच विचारतात का कुठली उदबत्ती आहे, काय छान वास आहे वगैरे वगैरे. असं वर्तन असलं पाहिजे हो. नाही तर काय असतं, काही लोक असे वाटतात की त्यांचा सहवास त्यांच्या घरच्यांनासुद्धा नकोसा होतो, बाहेरच्यांची तर गोष्टच सोडा. याचे अनेक प्रकार असतात. काही लोक केवळ सारखं स्वतःबद्दलच बोलतात हो, दुसरं काही बोलतच नाहीत. मी असं, मला असं आवडतं, मला तसं आवडत नाही वगैरे. अहो, लोकांना नेहमी त्यांच्याबद्दल बोललेलं आवडतं, हे खरं आहे ना. आणि खरे भक्त, खरे संत, खरे सत्पुरुष काय करतात, ते स्वतःबद्दल काहीच बोलत नाहीत. उलट तुम्ही कशा आहात, तुमचे प्रश्न काय आहेत, याच्यात ते खूप रस घेऊन ऐकतात ना. तसंच काही लोक काय असतं, विशेषतः वयस्क मंडळी बरं का, भूतकाळाबद्दल फार बोलतात हो, त्यात फार रमतात. मग तरुण मंडळी कंटाळून जातात. जसं बघा ना, कुठे विषय चालला आहे की काय महागाई झाली हल्ली हो, की हे लगेच मध्ये बोलणारच ना. अहो, आमच्या वेळेला काय होतं बघा ना, 50 रुपये पगारात भागत होतं सगळं. आता त्यात कोणाला रस आहे, परत 50 रुपयात भागणार आहे का ह्याच्या पुढे कधी. एकतरी असं तरी, किंवा दुसरं, तुम्ही तरुण लोक फार खर्चिक हो. काय चाललं आहे तुमचं बघा ना, प्रत्येक घरामध्ये प्रत्येकाचे 4-4 आणि 5-5 बुटांची जोड आहेत. आम्ही 10 वर्षाचे होईपर्यंत आम्हाला चप्पलच नव्हती घालायला मुळी. आणि आज तर वर्षाचे कपड्याचे सुद्धा वर्षाला फक्त 2 जोड मिळायचे. आता तरुण मंडळी थोडे दिवस ऐकतात हो, आणि मग हळूहळू टाळायला लागतात. याउलट भगवंतांचा भक्त कसा असतो, यस्मान् न उद्विजते लोकः. किंवा काही काही वयस्क मंडळींना फार कडवट झालेली असतात, कदाचित त्यांच्या प्रकृतीमुळे वगैरे असेल. सगळे नकारात्मक विचार हो, दुसरं काहीच नाही. असंच नेहमी म्हणतात, काय खरं नाही हो, सगळं वाईटच आहे हो. हो, काय सांगायचं. आता एक लक्षात घ्या ना, तरुणांना शेवटी ह्या जगात राहायचं आहे, तरुणांना ह्याच परिस्थितीत राहायचं आहे ना. त्यांना उगाच नकारात्मक विचार का देता, त्यांना जरा सकारात्मक सांगा ना. आता भक्त काय, संत काय, ते काय करतात ते तरुणांना सांगतात हो. अहो, घाबरू नका, सर्व ठीक होईल, भगवंत सर्वांना सांभाळून घेतो बरं का. तुम्ही काय करा, योग्य प्रकारे मेहनत करा, थोडी भक्ती करा, म्हणजे मनाला शांती मिळेल. आता हे केव्हा, ते सुद्धा जर विचारलं तर ना, ज्याने विचारलं नाही त्याला जराही सांगत नाहीत. आणि म्हणूनच संतांचे प्रोत्साहनपर शब्द ऐकायला लोक अगदी उत्सुक असतात बघा. त्याने आपल्या घरी यावं, आपल्याला 4 शब्द सांगावे, याची मोठी धडपड असते लोकांची.
आणि असे संत त्यांच्या घरी कोणी आले, भक्त आले ना, त्याच्याबरोबर फोटो काढून घेतात आणि लोकांना दाखवतात सुद्धा बरं का, की बघा हे आमच्याकडे येऊन गेल्या आणि त्यांनी थोडक्यात अगदी काय छान सांगितलं हो, असंही सांगतात. आता संत कसे असतात, लोहचुंबकासारखे असतात. समजा 10-12 खिळे घेतली आणि आपण ते एक लोहचुंबक आपण खिळ्यामध्ये टाकलं तर नुसता उठत नाही हो, 10-12 खिळे घेऊन उठतो की नाही, खरंच आहे अगदी. पण आता काय असतं, आपण आता लोखंडाचा तुकडा एखाद्या खिळ्यामध्ये टाकला तो एकही खिळा पकडू शकत नाही, हे अगदी सत्य आहे की नाही मंडळी. अहो लोखंडाचा तुकडा असला तरी एक वेळ चालेल ना, लोखंडाचा तुकडासुद्धा काही काळ जर लोहचुंबकाच्या सहवासात ठेवला ना, त्याला एका विशिष्ट प्रकारे लोहचुंबकावर घासला तर जरा वेळानं तो सुद्धा लोहचुंबक बनतो बरं का. कारण लोहचुंबकाकडे आपणासारखी करीती तात्काळ अशी शक्ती असते. आणि साधकाने निदान लोखंड जरी असावं, पण बरेच साधक काय असतात, संतांच्या सहवासात राहूनसुद्धा त्यांचं आध्यात्मिक ज्ञान बिलकुल घेत नाहीत. त्यांनी सांगितलेली साधना मनोभावे करतच नाहीत. म्हणजे मग आपण लोखंड नसून ॲल्युमिनियम आहेत असं समजावं. बघा ना, ॲल्युमिनियम लोहचुंबकाजवळ किती ठेवा, त्याच्यावर किती वेळ घासा, त्याला काही परिणाम होत नाही हो, ढिम्म अगदी आहे तसं राहतं. आता मी ऐकलेलं एक उदाहरण सांगतो ना. पुण्यामध्ये एक माधवनाथ महाराज म्हणून होऊन गेले बघा. एकेकाळी अगदी साधे कापड व्यापारी होते. ते पावसच्या स्वरूपानंदाला काहीतरी 1-2 वेळा भेटले असतील फार तर. पण त्याने जी काही सोहम साधना सांगितली ना, ती ह्याने इतक्या निष्ठेने केली की ते श्रेष्ठ संतपदाला पोचले हो. आजही त्यांचे अनेक भक्त पुण्यामध्ये आहेत. आणि अशीच कथा अनेक संतांची आहे ना. त्यांनी काय उलट काय असतं, काही माणसं अगदी संतांच्या जवळ असतात, सहवासात असतात, पण त्यांचा आध्यात्मिक वारसा बिलकुल उचलत नाहीत. उलट त्यांच्यापासून आपला आर्थिक लाभ कसा होईलच बघत असतात. कारण शेवटी ॲल्युमिनियम ते ॲल्युमिनियम ना, हे नक्कीच आहे. अहो माणसं सोडा, संतांचा सहवास अगदी प्राण्यांनासुद्धा मोहित करतो हो. असं म्हणतात की 500 वर्षापूर्वी बंगालमध्ये एक चैतन्य महाप्रभू म्हणून मोठे संत होऊन गेले. त्यांनी सगळं बंगालपासून ते निघाले आणि सबंध भारत भ्रमण केलं. आता त्या काळी ते सगळा प्रवास पायीच असायचा की नाही. वाटेत अनेक निबिड जंगलं लागली, अनेक जंगली प्राणी लागायचे. पण संत जे महाप्रभू होते ना, त्यांच्या भक्तीमध्ये एवढे दंग असायचे की अगदी जंगली जनावरसुद्धा त्यांच्या मागे मागे फिरायची असं म्हणतात. अहो इतक्याला आमचं कशाला पाहिजे. आपलं नामदेवांचं उदाहरण पहा ना. नामदेवांना तर मराठीशिवाय कुठलीच भाषा येत नव्हती ना, नक्कीच नाही. पण संतांच्यावर भाषेचं बंधन कधीच नसतो. त्यांच्या नुसत्या सहवासात गेलं ना की त्यांचे विचार भाषेशिवायसुद्धा तुमच्या हृदयात आपोआप पोचतात. बघा ना, संत नामदेव थेट पंजाबपर्यंत गेले. आता वाटेत कितीतरी ठिकाणी सातपुड्याची जंगलं लागली असतील, उजाड प्रदेश लागले असतील, चंबळ खोऱ्यासारखं अवघड खोरं लागलं असेल की जिथे अनेक डाकू आहेत लुटणारे. पण यांना कसलाच त्रास झाला नाही हो. उलट पंजाबमध्ये जाऊन ते इतके लोकप्रिय झाले की अनेक शीख धर्मगुरूसुद्धा त्यांना आदरणीय म्हणून स्वीकारायला लागले. आणि असं म्हणतात की शीख धर्माचा जो पवित्र ग्रंथ आहे ना, ग्रंथसाहेब, त्याच्यामध्ये नामदेवांचे अनेक अभंग समाविष्ट केले. आजही पंजाबमध्ये नामदेव साहेब म्हणून ते आदरणीय आहेत हो. आणि असे ज्ञानीभक्त सगळ्यांना हवेसे वाटतात. या उलट बघा ना, काही मंडळी स्वतःला अगदी चांगले भक्त समजतात बरं का. तासनतास पूजापोथी जपजाप्य सगळं काही चालू असतं. पण एकदा पूजापोथी आणि जपजाप्य संपलं की घरात काय किंवा बाहेर काय सर्वांना नकोसे होतात, सळोपळो करून सोडतात हो. हो, हे भक्तांचं लक्षण नाही हो, हे खरंच आहे. आता असे जे ज्ञानी भक्त आहेत ना, हे खरोखर सगळ्यांना आवडतात हो, त्यात काही शंकाच नाही. खरे ज्ञानी कारण ज्ञानी भक्तांच्या सहवासाने काय होतं, वाणींनी सहवासाने त्यांच्या नुसत्या दर्शनानेसुद्धा माणसांच्या मनामध्ये उद्विग्नता निर्माण होतच नाही हो. उलट त्यांना आनंद होतो, शुद्ध आनंद प्राप्त होतो. काही माणसं काय असतात, ती ज्ञानी माणसं सर्वांशी अतिशय प्रेमाने वागतात, त्यांचे अश्रू पुसतात. त्यांच्या सहवासाने आणि वाणीनेसुद्धा लोकांमध्ये श्रद्धा, भक्ती, शांती, समाधान निर्माण होतं. जीवनातले वैफल्य नाहीसे होतं, हे नक्कीच आहे. बघा ना, प्रभू रामचंद्रांविषयी करुणाष्टकामध्ये रामदास काय म्हणाले, तुझ्या दर्शने स्पर्शने सौख्य राशी. अहो हेच वर्णन श्रेष्ठ भगवत भक्तांनाही लागू आहे ना. भजगोविंद स्तोत्रामध्ये संत संगतीचा महिमा आद्यशंकराचार्य काय म्हणतात, सत्संगत्वे निस्संगत्वम, निस्संगत्वे निर्मोहत्वम, निर्मोहत्वे निश्चलतत्वम, निश्चलतत्वे जीवनमुक्ती. म्हणजे सत्संगतीमुळे, ज्ञानीभक्तांच्या संगतीमुळे प्रथम काय होतं, माणूस निस्संग होतो, मग निर्मम होतं, मग निश्चलतत्व प्राप्त करतो
आणि ही सत्संगती माणसाला जीवनमुक्तीपर्यंत पोहोचवते. अशी पुण्यसकारक संगती कोणाला आवडणार आहे हो? सर्वांना नक्कीच आवडते ना. ज्ञानीभक्तामुळे लोक जराही विक्षेपित होत नाहीत, उद्वेगित होत नाही, ते खरं आहे. लोक त्याला कंटाळत नाहीत. पण मग कधी कधी असा जो ज्ञानीभक्त असतो तो लोकांमुळे उद्विग्न होतो का हो? कधी कधी लोकांचा त्याला कंटाळा येतो का? पुढे त्याचा आणखीन एक गुण सांगतात, लोकांनो द्विजेतेच ह्या. लोकांमुळे तो कधीही विचलित होत नाही किंवा विक्षेपित होत नाही. काय आहे, समाजामध्ये काही लोक असे असतात हो की त्यांची भगवंतावर श्रद्धा नसते, नास्तिक असतात. इथपर्यंत ठीक आहे ना. पण काय होतं, ते निदान नास्तिक असते तरी साधू संतांना त्रास तर देत नाहीत, हे तर नक्कीच आहे. पण काही लोक मात्र संतांचा फार दुस्वास करतात हो. त्यांना असं वाटतं की संतांच्यामुळे समाजामध्ये अगतिकता आणि नैराश्यवाद निर्माण होतो, समाजाचा प्रयत्नांवरचा विश्वास कमी होतो. आणि संत काय, त्यांचं असं म्हणणं की हे काय करतात संत, धर्मकल्पनांच्या अफूच्या गोळ्या माणसाला देतात, त्यांना भुलवतात आणि स्वतःचे तुंबडे भरतात, असं ते मानतात. आणि त्यामुळे ते काय करतात, संतांना केवळ विरोध नाही करत, कधी कधी त्यांना खूप त्रासही देतात हो. त्यांना हे समजत नाही हो की समाजाच्या प्रत्येक अंगामध्ये चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारची माणसं असतातच की, हे नक्कीच आहे. जसे सात्विक असतात ना, तसे भोंदुलोक पण असतात ना. संतांमध्ये आहेत की संत बहुतेक सगळे चांगले आहेत, पण त्यांच्यातसुद्धा काही लोक असे आहेत की जे काय करतात, ते निश्चितपणे स्वतः संत आहे असं भासवतात आणि लोकांचा गैरफायदा घेतात. पण एक लक्षात घ्या, समाजात कुठल्याही वाईटाबरोबर चांगलं असतंच की नाही. त्यामुळे खरे संत जे आहेत ते लोकांच्या कल्याणासाठीच झटत असतात. आणि असे जे बोंधू असतात ना संत, त्यांच्याबद्दल स्वतः तुकाराम महाराजांनी आणि रामदासांनी पण खूप कठोरपणे लिहिलंच आहे की त्यांना कठोर शासन करणं आवश्यकच आहे. पण त्याचबरोबर हेही लक्षात ठेवलं पाहिजे की समाजामध्ये ज्ञानीभक्त आणि संतही असतात. ज्ञानीभक्त आणि संत काय करतात, त्यांना त्रास देणाऱ्यालासुद्धा माफ करतात बरं का, त्यांच्यावरसुद्धा प्रेम करतात. सर्वांचं कल्याण व्हावं हीच त्यांची प्रार्थना असते. त्यामुळे ते कुणालाही त्यांच्या गुणदोषासकट स्वीकारतात अगदी. आणि खरं तर काय असतं, खरा भगवत भक्त जो असतो ना, तो भगवंतांच्या अनुसंधानात इतका रमलेला असतो की लोकांनी अनुकूल बोललं, कोणी अनुकूल बोललं, कोणी प्रतिकूल बोललं किंवा तसं वर्तन केलं, त्या सगळ्यामध्ये त्याला भगवंताची लीला दिसते हो. त्यामुळे तो कशाने उद्वेगाला प्राप्त होत नाही. तो पूर्ण काम असतो ना, त्याला कोणाकोणाने काहीच नको असतं. त्यामुळे उद्विग्न होण्याचा प्रश्नच येत नाही. आता पुढचा गुण सांगतायत, हर्षामर्ष भयोद्वेगही मुक्त हा. तो पाहूया. हर्ष आणि भय यांचा उद्वेग यापासून पूर्णपणे मुक्त असलेला असा. हर्ष कशाला म्हणतात हो? हर्ष म्हणजे केवळ आनंद नाही. आनंदाचा असा अतिरेक, इतका जास्त आनंद की त्यामुळे माणूस आपल्या बुद्धीचं संतुलन घालवून बसतो, त्याला हर्ष असं म्हणतात बरं का. आणि म्हणूनच आपण हर्षवायू हा शब्द ऐकतो. आपण कधी आनंदवायू कोणाला झाला असं ऐकलं आहे का हो? नक्कीच नाही. आनंदी राहणं, प्रसन्न राहणं हे तर सुखी जीवनाचं आणि भगवंताच्या भक्ताचं प्रमुख लक्षण आहे हो, त्यात काही संशयच नाही आहे. पण जेव्हा आनंदाला अगदी उधाण येतं तेव्हा त्याचं रूपांतर हर्षामध्ये होतं आणि मग अशा माणसाच्या हातून मर्यादांचा भंग होतो बरं का. असे हर्षाचे झटके येणारा माणूस जरा मुडीच असतो. कधी त्याला हर्षाचा झटका येतो, आवेग येतो, तर कधी दुःखाच्या आवेगाने तो क्षणात निराशही बनतो. हे खरंच आहे. अशी व्यक्तीला बेभरोशी असते बरं का अत्यंत. पण भक्त तसा नसतो ना, तो विवेकी असतो, मर्यादेशीर असतो. आनंदाने किंवा दुःखाने त्याच्या बुद्धीचं संतुलन कधीच बिघडत नाही. उलट तो इतरांना आनंदी करतो. कारण आनंद काय किंवा दुःख काय याच्याकडे खरं तर त्याचं लक्षच नसतो. त्याचं सारं लक्ष भगवंतांकडेच असतं आणि म्हणून तो या हर्षवायूपासून पूर्णपणे मुक्त असतो. आता पुढचा गुण सांगतायत अमर्ष. आता इथे जो शब्द आला ना अमर्ष, ह्याच्या संदर्भात काही भाष्यकार ह्याचे वेगवेगळे अर्थ करतात बरं का. एक अर्थ असं करतात की असहिष्णुता, सहनशक्तीचा अभाव आणि सहन न करता येणं असं करतात, किंवा मत्सर असंही करतात. आता दोन्ही अर्थ आपण समजावून घेऊ. कारण काय असतं, जो दुसऱ्याचा उत्कर्ष सहन करू शकत नाही ना, तो त्याचा मत्सर करतो ना. दुसऱ्यापेक्षा समजा आपल्याला दुसऱ्याला आपल्यापेक्षा जास्त यश मिळालं, जास्त धन मिळालं, जास्त सुख मिळालं, जास्त मान मिळाला, तर साधारण मनुष्याला त्याचा मत्सर वाटतो. अहो काही साधकांच्या मनात इतर साधकांबद्दलसुद्धा वाटतं बरं का, संतांच्याबद्दलसुद्धा वाटतं हो. त्यांची आध्यात्मिक उन्नती, त्यांची प्रसन्नता, त्यांच्याकडे आकर्षित होणारे लोक, त्यांच्या वाणीतून बरसणारी अमृतधारा हे पाहून ईर्षेचा भाव उत्पन्न होतो ना. खरा भक्त मात्र असा विचार कधीच करत नाही हो.
त्याच्या दृष्टीने प्रभूशिवाय कोणाची सत्ता असूच शकत नाही ना. सर्व करतो, सर्व देतो तो कोण? प्रभू. ही त्याची ठाम श्रद्धा असते ना. या उलट समजा साधनेमध्ये दुसऱ्याची उन्नती पाहिली आणि असा भाव निर्माण झाला की माझी पण अशीच उन्नती होणं आवश्यक आहे, तर ते साधनेला सहाय्यकारी ठरतो. पण त्याच्या उलट त्याची उन्नती कशी झाली, ती खरी आहे का दिखावा आहे, असा भाव जर निर्माण झाला ना, तर आपण स्वतःचं नुकसान करून घेतो की. आणि बघा, आध्यात्मिक प्रगतीसाठी सहिष्णुतेची, सहनशक्तीची अतिशय आवश्यकता असते. कोणतीही गोष्ट पी हळदाने हे ओरे क्षणात तर घडत नाही ना. आध्यात्मिक साधना तर नाहीच नाही. भगवंताने स्वतःच सांगितले, अनेक जन्म संसिद्धा ततो याती परामगती. म्हणजे साधनेमध्ये तर प्रचंड सहनशक्ती लागते. तिथे मत्सर आणि असहिष्णुता यांना काही वावच नाही हो. अहो, साधनेत कशाला, जीवनातसुद्धा सहनशक्ती लागतेच की नाही. ती नसेल तर माणूस काहीच प्राप्त करू शकत नाही ना. जीवनातसुद्धा दुःख कष्ट सहन करण्याची तयारी असावीच लागते. आणि मग कष्टाचे जे गोड फळ येतं ना, ते अधिक आनंददायी आणि टिकाऊ असतंच की नाही. व घरातसुद्धा दोन व्यक्ती एकत्र राहू शकतात ना, तर केवळ सहनशीलतेमुळे बरं का. बघा ना, नवरा बायको, बाप मुलगा, आई मालक नोकर, हे सगळे एकमेकांच्या अनेक गोष्टी सहन करत असतात की नाही. नक्कीच करतात. हो, नाही ते नातं क्षणभरसुद्धा टिकणार नाही हो. जसं बघा ना, साईबाबांच्या फोटोखाली 2 शब्द येतात, श्रद्धा आणि सबुरी. सबुरी म्हणजे काय? सबुरी म्हणजे सहनशीलता, चिकाटी. याला संस्कृतमध्ये तितिक्षा असं म्हणतात. तितिक्षा. हो, तिथेही सहनशक्तीच लागते ना. विवेक चूडामणीमध्ये त्याची तितिक्षाची व्याख्या दिली भगवान आद्य शंकराचार्यांनी. काय म्हणतात ते? सहनम सर्व दुःखानाम अप्रतिकारपूर्वकम चिंता विलापरहितम सा तितिक्षा निगद्यते. खरा ज्ञानीपुरुष काय करतो? भूतकाळातल्या ज्या घटना आहेत ना, त्याचा उगाच शोक नाही करत बसत. तो म्हणतो झालं ते गंगेला मिळालं हो. आताचं वर्तमान महत्त्वाचं आहे. तसंच भविष्यकाळातल्या घटनांबद्दल देखील तो चिंता नाही करत बसत. तो ठीक आहे ना. तो काय म्हणतो की त्याला धीरांसमोर जाऊ ना, काय बिघडलं. जे होईल ते आनंदाने सहन करतो आणि सतत साधनेमध्ये राहतो. स्वतःचं दुःख सहन करून इतरांना आनंद प्राप्त व्हावा म्हणून तो झटतच असतो. आता हे जे आहे ना, हर्ष आणि अमर्ष या दोन्ही वृत्ती ज्ञानी माणसाला कधीच त्रास देत नाही बरं का. किती संकट आली, विरोध झाला, तरी तो कसा असतो? शांत आणि धीरगंभीर असतो. सर्व सहन करतो, प्रतिकार नाही करत आणि इतरांना किंवा स्वतःच्या दैवाला दोषसुद्धा देत बसत नाही. उलट सर्वांना मदत करतो, सगळ्यांना प्रेम देतो. तिसरं आहे भय. आता मी भगवंताचा भक्त आहे आणि तरी मला भीती वाटते. हे एकमेकाचे विरोधी वाक्य आहे हो. अहो, तसं असेल तर खरा मग तो भक्तच नव्हे ना. एक लक्षात घ्या, सर्व काही भगवंत करतो आणि तो जे करवतो ते योग्य आहे असंच भक्ताचं मत असतं की नाही. मग भय कसलं आलं? सामान्य माणसाला तर अनेक गोष्टीचा भय वाटत असतो. भूतकाळात जे काही घडलं ना, त्याचं भय नाही वाटत, त्याचा शोक होतो. पण भविष्यकाळात घडणाऱ्या घटनांबद्दल त्याला भय वाटतं. आता कसं होणार? काळ मोठा वाईट आला, महागाई वाढते, आपली बचत आपल्या आयुष्यात पुरेल की नाही, आपल्या मुलाबाळांचं कसं होणार, अनेक गोष्टीचं माणसाला भय वाटतो. संसारिक हानीचं भय वाटतं. तसं इतर प्राणी, चोर, डाकू यांचंसुद्धा भय वाटतं ना. निसर्ग प्रकोप म्हणजे पूर होणं, भूकंप होणं, सुनामी येणं किंवा आता जसं कोरोनाचा उद्रेक झाला आहे तसं भय वाटतं. सर्वात मोठं भय अर्थात मृत्यूच्या कल्पनेचं असतं बरं का. आणि हे सारं भय केवळ शरीराशी संबंधित आहे की नाही? नक्कीच आहे. जसं खऱ्या भक्ताची भूमिका काय असते ते अगदी स्पष्ट असते. भगवंत जे काही करतो ते योग्य आहे, त्याची इच्छा असेल तसं घडतं. आता आजवर त्याने आपलं काहीच वाईट घडवलं नाही, मग चिंता कशाला करायची, भीती कशाची? प्रभूची लीला आहे, दुसरं काय आहे. आणि बघा, शेवटी मृत्यू तर येणारच आहे ना. मृत्यू हे काय आहे? 2 जीवनांमधली एक क्षणभर विश्रांती आहे. ताजंतवानं व्हायचं आणि पुन्हा नवी बेटी, नवं राज्य ह्या न्यायाने भगवंताची भक्ती पुन्हा धडधाकट शरीराने उत्साहाने करायची. ती एक संधी आहे ना, त्यात भ्यायचं काय, अशी त्याची भूमिका असते. आता इथे भगवंताने शब्द उद्वेग असा वापरला आहे बरं का, मुद्दाम वापरला आहे. हर्ष, ईर्ष्या, मत्सर, असहिष्णुता, सहनशक्तीचा अभाव आणि भीती या सर्वांचा आवेग असतो. त्याने एकदा ताबा घेतला ना की सामान्य माणसाला उद्वेग होतो, तो स्वतःच्या मार्गापासून ढळतो. भक्त तसा नसतो ना, त्याची पूर्ण श्रद्धा भगवंतावर असते आणि म्हणून मग ह्या सर्व गोष्टींपासून, या सर्व आवेगांपासून तो मुक्त असतो. असा माणूस मला प्रिय आहे असं भगवंत सांगतायत. समे प्रिय हा
इथे बघा भक्त शब्द वापरला नाही आहे, नुसतं त्यांनी सांगितलं कसा मुक्त शब्द वापरला आहे. कारण काय असतं, हे संयमी माणसाचं वर्णन आहे हो, संयमी माणसाचं. तो भक्त असला तर फारच चांगलं, सोन्याहून पिवळं. पण समजा नुसता संयमी असला आणि विवेकी असला तरीसुद्धा तो वरच्या सगळ्या गोष्टींपासून मुक्त असतोच ना, हे खरंच आहे. आणि मग काय होतं, हा विवेकी आणि संयमी माणूस आहे ना, तोच भगवत भक्तीकडे खऱ्या अर्थाने वळतो. हे तितकंच खरं आहे. मग त्याची भक्ती स्वार्थी नाही राहत, ती अनन्य भक्ती असते, निष्काम भक्ती असते, त्यात कसलाही स्वार्थ नसतो. असा संयमी भक्त भगवंताला नेहमीच प्रिय असतो. कारण हे सगळे त्यांचेच तर गुण आहेत ना. ते भक्तामध्ये आले म्हणजे मग त्याच्या विचारामधून, बोलण्यामधून आणि आचारामधून स्वतः भगवंतच अभिव्यक्त व्हायला लागतात. आता पुढच्या श्लोकात ते आणखी काही गुण सांगतील, तेही आपण पाहूया. हरिओम.